प्रियंका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता सध्या मागे दिवाळी गेली, तर काहीतरी म्हटलं चला आपलं दिवाळीचं खाऊन खाऊन खूप कंटाळा आलेला आहे, तर काहीतरी नवीन रेसिपी तुमच्यासमोर शेअर करावं. तर मी आज बनवणार आहेत मोठी मिरची आज आपण इथे तळून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी इकडे पावशेर मिरच्या घेतल्या आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. आता त्याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता ह्या मिरच्या मी धुवून घेतलेल्या आहे. आता चाकूच्या साहाय्याने याला 4 भागामध्ये मी कट करून घेणार आहे. हे बघा, हे 4 भागांमध्ये मी आता कट करून घेतलेले आहे. आता इकडे मी तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ह्या मिरच्या थोड्या थोड्या तळून घेणार आहोत. हलक्या हलक्या अशा तळून घेणार आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण सर्व मिरच्या अशा तळून घेणार आहोत. आता ज्या ज्या झालेल्या आहेत त्या मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. हलक्याशा अशा गोल्डन असा कलर आलेला पाहिजे. आता ह्या सर्व मिरच्या बघा अशा पद्धतीने झालेल्या आहे. तर तुम्ही अशा झालेल्या मिरच्या आपण प्लेटमध्ये आता काढून घेतलेल्या आहे. इकडे मी डाळीचं पीठ घेतलं होतं 2 वाट्या. त्यामध्ये 1 चमचा लाल मसाला, हळद आणि मीठ टाकून थोडं मुरत ठेवलेलं होतं. आता इकडे मी 30 कढई वापरलेली आहे. त्या कढईमध्ये मी तेल टाकून घेणार आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण ज्या मिरच्या तळून घेतलेल्या होत्या तेलामध्ये, आता त्या आपण डाळीच्या पिठामध्ये बुडवून घेणार आहोत. आता ही 1 मिरची घेतली आहे, मी डाळीच्या पिठात बुडवून घेत आहे. आणि आपण जी कढई गॅसवर ठेवलेली होती, तेल तापत आलेलं आहे. आपण तेलामध्ये आता ही मिरची सोडून द्यायची आहे आणि चांगली व्यवस्थित तळून घ्यायची आहे. अशा थोड्या थोड्या करून मी आता सर्व मिरच्या तळून घेणार आहे. आता याला हलकासा कलर आल्यानंतर आपण काढून घ्यायचं आहे. आता याला मी एका साईडने छान तळल्या गेलेल्या आहे. आता आपण उलट्या साईडने पण भाजून घ्यायचे आहे. हे बघा किती छान असा गोल्डन कलर आलेला आहे. गॅस खूप फुल करायचा नाही आहे, नाहीतर मिरच्या पूर्ण जळतील. तर हे कमी गॅसच्या याच्यावर मी मिरच्या तळून घेत आहे. तर त्याला कलरही बघू शकता किती सुंदर असा गोल्डन कलर आलेला आहे. मी आता हे सगळ्या मिरच्या पलटून घेतलेल्या आहे. आता ह्या जवळजवळ होतच आलेल्या आहे. आता हे छान मस्तपैकी छान तळत आलेले आहे. आता आपण एका प्लेटमध्ये घेऊन काढून घेऊया. आता इकडे मी एक प्लेट घेतली आहे आणि त्या प्लेटमध्ये आता आपण काढून घ्यायचे आहे. तेल चांगलं नितरू द्यायचं आहे आणि सर्व मिरच्या आपण आता एका प्लेटमध्ये काढायच्या आहे. आता ह्या सर्व मी काढून घेतले आहे. आता आपण दुसरी स्टेप पण करून घेऊया. इकडे परत मी तळलेल्या मिरच्या मी पिठामध्ये बुडवून घेणार आहे आणि पुन्हा अख्ख्या मिरच्या पूर्ण तळून घेणार आहे. तर जे कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आता बाकी उरलेल्या मिरच्या मी तेलामध्ये तळून घेणार आहे. आता याला पण आपण उलट्या साईडने चांगलं तळून घ्यायचं आहे. आता मी सर्व मिरच्या उलटून घेणार आहे आणि चांगलं तळून घेणार आहे.
तर ह्या पण छान अशा गोल्डन अशा ह्या कलर त्याला आलेला आहे. तर आपण आता एका प्लेटमध्ये सर्व काढून घेऊया. आता एक एक करून मी मिरची तेल चांगलं नितरून आणि मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर मुलांच्या डब्याला कधी काही नसलं करायला तर हे चालू चालू तुम्ही ह्या मिरच्या त्यांना बनवून देऊ शकता डब्याला. तर खूप छान लागत्या, खूप तिखट पण नाही आहे, खूप फिक्या मिरच्या असत्या. तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आता ह्या गरमागरम सर्व मिरच्या मी काढून झाल्या आहे आणि खाण्यासाठी गरमागरम तयार आहे.